आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतात. या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकता. त्यांचं सुद्धा करूया शब्द सुमनांनी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सर्वांना शुभ संध्याकाळ. आजचा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या भरभराटीची, समृद्धीची, आरोग्याची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लेट्स सी. पहिलाच बॉल हलक्याशा हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु कोणताही आपण पाहू शकता कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. मृत्युंजय यावेळेला आपण पाहताय तेजस आणि प्रसाद ऑफ साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत, चुकी करतायत. कॅच ड्रॉफ्ट, झेल सुटते आणि चैतन्य या वेळेला मात्र जरूर कॅच ड्रॉफ्ट करत असताना पाहायला मिळतोय. हातांची उंजळ व्यवस्थित होती, परंतु कॉन्सन्ट्रेशन थोडंसं खचलं. ज्या वेळेला बाउंड्री लाईन टच असता अशा वेळेला मात्र तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाची भूमिका असते. ऑन साइडला शॉट पुल केला जातोय. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावन करता चौकार. रोहित पाटील आपण यायचं मॅन ऑफ द मॅच पेंडिंग राहिली होती आणि त्यानंतर अच्युत पाटील यांना सुद्धा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यावेळेला इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला. क्लास टायमिंग परफेक्ट. यावेळेला चेंडू एक्झिक्यूट केला आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून दिले गेले. तंत्रशुद्ध फटका कसा असावा. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना गोड आवाजात गोड चौकार. लगातार दुसरा चौकार यावेळेला आपण पाहू शकता. प्रसाद भोईर एक्सपिरियन्स आहेत, माझी सरपंच म्हणून ज्यांची ओळख आणि टेनिस बॉल क्रिकेटवरचं अफाट प्रेम पाहायला मिळतं. यावेळेला चेंडूला लेफ्ट केला, एक्झिट केलं आणि पुन्हा पडण सरांनी बाकीचं काम जरूर पूर्ण केलं. या वाईटच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने पुढे सरसावली. दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. 10 रन 10. आपण यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी फिल्डरला निवडलं. असं वाटलं एका क्षणाला की चेंडू क्लिअर होईल, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली. जर फ्लॅट चेंडू गेला असता तर डेफिनेटली फिल्डरला बीट करत चेंडू आउट ऑफ द पार्क निघून गेला असता, परंतु जर तरला थारा नाहीये. अखेरकार प्रसाद भोईर यांना मात्र यावेळेला परतावं लागतं पॅव्हेलियनच्या दिशेने. या आपण शरदजी भुयाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील. आज सुवर्ण दिवस असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्या कारकिर्दीत मधला आजचा दिवस तो लिहून ठेवेल यात ती मात्र शंका नाही, कारण 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली आणि या मॅचचा हिरो यावेळेला शरदजी भुयाळ साहेब. भारतीय डाक कर्मचारी म्हणून ज्यांची ओळख आणि या स्पर्धेकरता त्यांनी जरूर खूप चांगले योगदान दिलेलं आहे. 3 बॉक्स बॉल पुरवलेले आहेत. तर अच्युत पाटील आपण या. पुन्हा एकदा शरदजी भुयाळ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा क्लास खूप महत्वाची भूमिका असते, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला मेंटेन करावा लागतं.
रितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या षटकाला प्रारंभ. रितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळेल. धावसंख्या 12. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ. ऑन साइड पुलचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर मात्र यावेळेला जज करू शकले नाही. त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. चौकाराकरिता धुकटन प्रीमियर लीगचा शाम आणि सनसनाटी चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 16. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिल्या बॉलवर सिंगल आणि दुसऱ्या बॉलवर एक अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक चौकार मिळाला. अप्रतिम कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना बॅकफुटला जात असताना जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट होते. ही खूप महत्वपूर्ण कामगिरी आहे. यावेळेला स्ट्राईक रोटेट होते त्यावेळेला तुमचं प्रेशर रिलीज होतं. परंतु जेव्हा डॉट बॉल येतात त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमच्यावर तो दबाव वाढतो आणि विकेट फेकण्यासाठी मजबूर होतात. सिंगल डबल त्यासाठीच मात्र लाईफलाईन म्हटलेली आहे, संजीवनी म्हटलेली आहे. 17 रन्स. डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. हॅलो 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 चेक. बेस्ट फिल्डर म्हणून ही ट्रॉफी आपण हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 25. या धावसंख्येवर 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या स्पर्धेकरता ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे ट्रॉफी यतीन भोईर वायबी कलेक्शन यांच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बेस्ट फिल्डरसाठी त्यांनी ही ट्रॉफी स्पॉन्सरशिप केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. विश्वनाथ मेहर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. खांबलोलीचा ब्रँड त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. प्रदीप पाटील यांच्याशी चर्चा करत असताना आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त होत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. पुन्हा एकदा बॉल तयार.
यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय, परंतु चेंडू क्लिअर होणार नाही. हवेचा झोत परिपूर्णतः थांबलाय. संध्याकाळचं वातावरण दमट असतं आणि अशा वेळेला मात्र चेंडू क्लिअर होतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि इथे फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. बॅक टू द डग आउट. फटकाच छान होता, परंतु तेवढी पॉवर जनरेट झाली नाही. टायमिंग साध्य झालं होतं आणि सरळ मात्र चेंडू विसावला फिल्डरच्या हातामध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आपण पाहतो दमट वातावरण असल्यामुळे मात्र तो हवेचा झोत थांबलेला असतो आणि अशा वेळेला तुम्हाला ग्राउंड स्ट्रोक इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं नाही. कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या दोन जर आपण पाहिले क्षेत्र आहेत ते मात्र डिस्टन्स फार मोठं असतं. अशा वेळेला तुम्हाला थोडीशी पॉवर जनरेट करावी लागते, टायमिंग साध्य करावं लागतं. डीप मिड विकेट आपण पाहू शकला तर एक क्षेत्र थोडंसं या मैदानाचा विचार जर केला तर थोडं फार कुठेतरी आपण पाहतो की जवळ आहे आणि त्यामुळे चेंडू लवकरात लवकर ट्रॅव्हल होण्याची दाट शक्यता आपण पाहत आहेत. रोहित भोईर ह्या वेळेला आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते 27. ऑन साईटला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला खेळले गेले. डीप मिड विकेटचा फिल्डर यतीन मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर 28 धावा थांबवलेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 7 धावा आल्या आणि आतापर्यंत मात्र धावा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अर्थातच 10 धावा खर्च केले ते 5 बॉलमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन ह्या वेळेला मात्र क्लिअर होईल का तर नाही. गुड कॅच, सुपर. तृंजय या वेळेला सुंदर पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये तृंजयने सुद्धा 3 ते 4 झेल मात्र आपल्या नावावर केले होते आणि आता सुद्धा मात्र आपण पाहत आहेत तेवढेच गुड एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ. अखेरीस 9.33चा आतापर्यंत ऍव्हरेज यावेळेला मेंटेन केला गेलाय. प्रथम फलंदाजी करताना 4 स्टार धुक्टन या टीमची धावसंख्या 28. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खराब फिल्डिंग आणि त्याचा नतीजा मात्र चौकारात परावर्तित होत असताना मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 32. या धावसंख्येवर 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. हा झेल खूप महत्वपूर्ण होता कारण एक लेफ्ट हँड बॅटर आपण पाहत आहेत मिस्टर महेशला. या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे, चौबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहत आहेत मिस्टर यतीनला आपण पाहू शकाल. मागील मॅचचा विचार केला तर स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अगोदरच खेळले होते. स्ट्रोकला अगोदरच मात्र खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि अचानक चेंडू थोडासा स्लो वर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर 1 चेंडू आपण पाहू शकलात. थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. संध्याकाळची वेळ आहे आणि अशा वेळेला आपण पाहतात की खेळपट्टी सुद्धा थोडीशी नमी होते आणि गोलंदाजाला कदाचित थोडासा ऍडव्हान्टेज मिळण्याची दाट शक्यता असते. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. फिल्डर मात्र पुन्हा एकदा आता येईना परंतु आता मिस्टेक करणार नाहीये. नो मिस्टेक. फलंदाज बाद. महेश बॅक टू द डग आउट. एक बिग विकेट गॉन.
ऑन साईटला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एकदा वर्जित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जीवाची आकांक्षा त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. मिस्टर स्वप्नीलला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचते. 34 या धावसंख्येवर 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 8 बॉल आहेत. या षटकातील 2 बॉल शेष राहिलेत. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले, परंतु पंच त्या ठिकाणी राम पाटोळे सर नॉट आउट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा अर्जित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. रोहित भोईर आम्हाला दर्शवत आहेत, शरद भोईर यावेळेला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 36 रन्स शेवटचा बॉल आहे या षटकातील. अमर एका साईडला आपण पाहतायत. लगातार 3 षटकार यतीन भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. या बॉलवर मात्र अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 40 या धावसंख्येवर. 40 रन्स 4 षटकांच्या अखेरीस 40. त्यावेळेला मात्र आपण पाहू शकताय जबरदस्त प्रहार जरूर केला गेला होता, परंतु तेवढाच देखणा सुंदर झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द पवेलियन गॉन. ऑन साईडला आडव्या बॅटचा उपयोग करत असताना आपण पाहू शकताय मेडॉनचा फिल्डर लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल आणि सिंगलवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 41 या धावसंख्येवर. उर्वरित 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ शेष राहिलाय. या 4 चेंडूंमध्ये फलंदाजांच्या माइंडमध्ये एकच असेल की 2 मोठे फटके जर आले तर एक फायटिंग टोटलकडे वाटचाल होईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पुढे सरसावतात फिल्डर. एक सोपा झेल मात्र ड्रॉप त्या ठिकाणी कॅच ड्रॉफ्ट होताना आपण पाहू शकाल. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42. शेवटचे 3 बॉल आकाश गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रुंजे पाटील यांनी जो झेल टिपला गेला जो आपण पाहू शकलात तिसऱ्या षटकामध्ये, त्यासाठी मयूर पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. आज रुंजेने खूप चांगली कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये म्हणा, फिल्डिंगमध्ये आपण एफर्ट त्याचे पाहिले. त्या प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मिळालेलं तुम्हाला जे फळ आहे ते मात्र यश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. शेवटचे 2 बॉल आहेत. एका साईडला आपण पाहिलं विनोद तांडेलला आपण पाहू शकतायत, ज्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला सुरेख साथ दिले. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर आणि ऐतिहासिक मैदान
विनोद तांडेल बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बेचाळीस रन झालेले आहेत. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट चेंडूला रेड केलं नाही. आणि इथून मात्र आकाश काय गोलंदाजी आतापर्यंत राहिले. परफेक्ट गुडलेन स्पॉट वरून चेंडू थोडासा खाली राहतो. संध्याकाळच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला हीच कंडिशन पाहायला मिळते. यावेळेला ऑन दी टोस जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल डीप बॅक पॉइंटला आणि सुंदर फटका. पाहता त्या ठिकाणी आपण पाहतायत चेंडूला स्टॉप केलं. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 4थ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु 3च धावेवर सॅटिस्फाईड. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगला ब्रेक मिळालाय. 1 शॉट. राम पाटोळे सरांचं तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर मुन्ना पठाण सरांनी आपण पाहिलं तीक्ष्ण नजर आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44, 45 धावांची टोटल यावेळेला पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही क्वालिटी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲज अ शार्प ॲज अ निडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत हाताना राम पाटोळे सर अँड मुन्ना पठाण सर. तर विजयासाठी 45 धावांचं टार्गेट हळूहळू मात्र सूर्यास्ताला जात असताना आपण पाहू शकाल. 45 धावांचं टार्गेट 45. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला 2 बॅटर जरा घाई करा. 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामध्ये प्रत्येक जण आता मात्र एक प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याच्या दृष्टिकोनातून मैदानात उतरत असतो. आणि अशा वेळेला तुमची मेहनत हीच खूप मायने राखते. क्रिकेट खेळत असताना एक गोष्ट जरूर पाहायला मिळते. ज्या वेळेला तुम्ही सिनियर खेळाडूंचा मान सन्मान करता, त्यांचा आदर करता, त्यावेळेला तुम्हाला क्रिकेट खूप उंचीवर नेतं. कारण काल काय झालं याला विसरून आज नव्याने सुरुवात मी कशी करेन, अजून चांगला खेळ कसा करण्याचा प्रयत्न करेन, याकडे तुम्ही दृष्टिकोन लक्षात ठेवता. जर चांगली क्वालिटी बॉलिंग, बॅटिंग, विकेट किपिंग, फिल्डिंग या गोष्टी अद्यावत करत असताना तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. अमित पाटील या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत संदीपजी किनी यांना आपण पाहू शकाल. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. स्टार्ट ऑफ द मॅच. 45 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेत. सामन्याला होते सुरुवात. यस राम पाटोळे सर मेन पंच आता पाहायला मिळत आहेत. या अगोदर मुन्ना पठाण सर पहिल्या इनिंग मध्ये.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्टार्ट तर अगदी चांगली झाले. अमरच्या माध्यमातून आपण पाहतायत टप्पा अचूक पद्धतीने. अमर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली जाते या संघामध्ये. यावेळेला ऑन दी टोस इनफिल्डच्या वरून चांगला फटका, परंतु चेंडू मात्र उंची प्राप्त झाली. बाउन्स जास्त मिळाला आणि एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फेकी येईपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागलेले आहेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. पॉवर प्लेचा हाच फायदा उचलायचा असतो आणि तेच मात्र यतीनने केलं. वेट अँड वॉच करत चेंडूला येऊन दिलं आपल्या शरीरापर्यंत. बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर केला आणि बॅटिंग करण्याची कला मात्र यतीनकडे आहे. तो स्ट्रोक मात्र या वेळेला जरूर अद्यावत करत असताना मिळाला. DPL चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 45 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आता एक चांगली स्टार्ट मिळाले. बालाजी नेटवर्क सरळ बॅटचा उपयोग करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये यतीन यांचा आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 रन. आजच्या दिवसातील पेंडिंग मॅच आपण पाहतायत. विराई फायटर आणि MD किंग. आपण 9 वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे. शार्प 9 वाजता. 9:05 टॉस होईल आणि 9:15 9:30 दरम्यान मात्र मॅचला सुरुवात होईल. ऑन साईडला खूप चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार 4. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात. अप्रतिम तेच थर्रार चेंडू पाहायला मिळाला. वेगवान मारा होता अमर. या वेळेला मात्र आपण पाहू शकताय चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स मिळाला, टॉस झाला आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला ऑन साईडला वेट अँड वॉच केलं. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा एक दमदार आणि शानदार धुकटन प्रीमियर लीग चौकार. ग्रेट शॉट. अगदी सहजगत्या चेंडूला मात्र परिपक्वतेने ओळखलं, रीड केलं आणि सरळ चेंडूला फाईन लेग वर क्लिअर करणारा हा एक दमदार आणि शानदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. ज्या फटक्यांची आतषबाजी करायची त्या फटक्यांची निवड मात्र या ठिकाणी यतीनच्या बॅटमधून आपण पाहतायत. अप्रतिम ग्रेट टायमिंग बिटवीन द गॅप आणि काय फटका खेळला गेलाय.
जबरदस्त आपण पाहू शकताय चौकार येत असताना असं वाटलं ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी खेळलेला तो स्ट्रोक अशा पद्धतीचं मात्र यावेळेला आपण पाहू शकताय दृश्य दिसलं. सुपर टायमिंग. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19. 2 बॉलवर 2 शानदार चौकार. क्लास. ऑन साईडला जरूर खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूचा पाठलाग करतात फिल्डर. डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. यतीनच्या बॅटमधून 2 धावा. यतीनच्या खेळपट्टी ही मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेमात पडलेली आहे. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 21. 3 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू खाली राहिला होता. निलेश यांचा मात्र हा सुंदर चेंडू आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. येणारी बॉल आहेत आता 20 आणि 20 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात 24. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. विराट कोहली स्टाईल मध्ये मात्र जरूर खेळले गेले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 फिल्डर पुढे येत आहेत. तत्पूर्वी यतीनच्या बॅटमधून 2 धावा येत असताना आपण पाहू शकाल. खूप चांगला बॉर्डर बँडचा चांगला वापर आतापर्यंत केलाय तो यतीनने आणि मॅन्डेटरी 2 पॉवर प्ले असल्यामुळे मात्र खेळाडू हे 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा कसा उचलावा हे यतीनने त्याच्या बॅटिंग मधून दाखवलं गेलंय. यावेळेला पाहिलंय ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न. अप्परकट खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल फार वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे परंतु व्हॉट अ फिल्डिंग. ग्रेट फिल्डिंग. आपल्या संघाकरता मात्र 1 धाव जरूर रोखण्यात सव्वीस रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी आता जवळजवळ 19 रनची आवश्यकता आहे. आदरणीय सन्माननीय नितीनजी वासुदेव पाटील माजी उपसरपंच धुकटन यांकडून विशेष सहकार्य 4 दिवस जे आपण पाहताय तिन्ही आमचे पंच शहापूर कल्याण वरून उपस्थित झालेले आहेत आणि अशा वेळेला मात्र येणं जाणं फार जिकरीचं काम आहे आणि अशा वेळेला मात्र तिन्ही पंचांची राहण्याची उत्तम सोय त्यांनी केल्याबद्दल कमिटीकडून त्यांचं खूप खूप आभार आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नितीनजी वासुदेव पाटील माजी सरपंच उपसरपंच धुकटन यांच्याकडून विशेष सहकार्य लाभलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26. विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 19 रन्स. सामन्याचं समीकरण सोपं आहे परंतु संध्याकाळची वेळ आहे. ज्या पद्धतीने यतीनने आतापर्यंत या संध्याकाळच्या सत्रामध्ये जी अंडरस्टँडिंग बॅटिंग केले, विश्वसनीय फलंदाजी केले, त्याबद्दल खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अमर पुन्हा एकदा आता मात्र वेगवान मारे करताना पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर आपण फलंदाजाला बीट करण्याची क्षमता बाळगू शकता परंतु त्यासाठी असावा लागतो तो आत्मविश्वास. अवला बॅटची एज घेत असताना चेंडूला स्टॉप केले गेले 38 सर्कल मध्ये. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 27. बॉल फेकून झाले ते 2. येणारे बॉल आहे 16 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ऑन साईडला गॅप शोधलाय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिडॉनचा फिल्डर डायरेक्ट हिट करत असताना आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 29.
त्यावेळेला जरूर पद्धत आली ते चांगलं होतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना राम पाटोळे सरांकडून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 15 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बालाजी नेटवर्क हलक्याशा हाताने चेंडूला मात्र दिशा दिली गेली, टॅप केला जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल, त्या सिंगलच्या सहाय्याने डबलवर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32 या धावसंख्येवर. ऑन साईडला फटका चांगला आहे. टिप मिड विकेटचा फिल्डरला चेंडूने हुलकावणी दिली, याला म्हणतात नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 36. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. यावेळेला नो बॉल प्लस बोनस मिळेल, 5 रन्स मिळतील. ज्या पद्धतीने मुन्ना पठाण सरांनी ओळखले या चेंडूला, खूपच कमरेच्या वरती बिमरच्या स्वरूपात आपण पाहतायत. हा बिमर चेंडू बिमार करणारा होता असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर 5 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 41. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना. भरभराटीची, आरोग्याची, समृद्धीची ही दिवाळी जाओ. यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे, फिल्डर निवडलाय. इथे फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवर मात्र कॉन्सन्ट्रेशन थोडंसं खचलं. 2 धावा येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 43 रन्स. 43 या धावसंख्येवर विजयासाठी मात्र आता अवघ्या 2 धावांचं लक्ष. विजयाचा सुगंध दरवळणा आतापर्यंत आपण पाहतायत बालाजी नेटवर्क या टीमच्या माध्यमातून. तृंजय आपण यायचंय, आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. मयूर पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. शरदजी भुयाळ साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे प्राइज द्या. चांगली फिल्डिंग आणि त्यामध्ये व्हेरी नाईस कॅच. आजच्या दिवसात 3 ते 4 सुंदर झेल टिपल्या गेल्या. सँडीने विकेट किपिंग अप्रतिम केली. धनेश खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. कुणाल खुश आहेत खास करून जर आपण पाहिलं तर. आणि आता 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला टॅप केला जातो यतीन. अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळाली. सलामीवीरची जोडी कशी असावी हे मात्र जरूर दर्शवून दिलं गेलं. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर जर आपण पाहिला चामुंडा वॉरियर्स या संघाच्या बाजूने लागला. बालचंद्र पाटील अर्थातच बालेमामा खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर आणि खुश व्हायला हवं. त्यावेळेला संघ कामगिरी चांगला करतो त्यावेळेला मात्र सॅटिस्फाईड मिळतं, एक मनाला मिळालेला समाधान. आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा प्राप्त झाली, ती रोहित नितीन पाटील यांच्या माध्यमातून. नमिनाथ आणि यतीनसाठी उत्कृष्ट सलामीवीर म्हणून आपण पाहतायत ज्यांनी सुंदर 45 धावा नॉट आउट केल्या ते मयूर पाटील संघ सहमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून 500 रुपीज या ठिकाणी आलेले आहेत, ते मात्र आपण कलेक्ट करायचे आहेत. तर आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल. यतीन ठरतायत या मॅचचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच. तर या 500 रुपयांचं कॅश प्राइज घ्या. नमिनाथ आणि यतीन व्हेरी वेल प्लेड, सुपर बॅटिंग, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरतायत मिस्टर यतीन.